दुसऱ्या मॅचला सुरुवात झालेली आहे. एका बाजूला गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमनं टॉस जिंकला आणि त्याचबरोबर त्यांनी बॉलिंगचं डिसिजन घेतलेलं आहे. पिंट्याच्या प्रत्येक विकेटसाठी संदेश साळवी यांच्याकडून 250चं कॅश प्राईज मात्र त्यांना दिलं जाईल. जेवढ्या विकेट्स घेणार त्या प्रत्येक विकेटसाठी ते कॅश प्राईज असेल. मॅच झाल्यानंतर ते कॅश प्राईज पिंट्या तुम्ही घेऊन जा. त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला विकेट्स काढावे लागतील. त्याचबरोबर या ठिकाणी जे ऑफिशियल्स आहेत आमचे किशोरदादा पालकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. खरंच आम्ही कौतुक करतोय. गेले 3 दिवस आम्ही ऑफिशियल्स पाहिले. प्रशांत अबगुल असतील, त्याचबरोबर शुभम अबगुल आहेत आणि आमचे सुहास दादा या ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जे मॅचचे रेफरी किशोर पालकर हे या ठिकाणी आपल्यासोबत नक्कीच जोडले गेलेले आहेत. मॅचला सुरुवात होते. जडमध्ये टाकलाय डावखुऱ्या शैलीच्या बॅटर अमियाला सरळ फॉलो केलं होतं. म्हणजे बॉलर पिंट्यानं अमियाला फॉलो केलं होतं. सिंगल रन्स बिल्डर आहे पिंट्या बनाम गोऱ्या. दोन सख्खे भाऊ विरोधक बनून खेळताना दिसत आहेत. एक छोटा भाऊ तर दुसऱ्या बाजूला मोठा भाऊ. स्वराज फायटर्स कडे गोरे आहे तर गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीम कडे पिंट्या आहे. कोणाचा फलंदाज जड होतोय भारी पडतोय हे देखील बघावं लागेल. चेंडू टाकला जाईल. थोडीशी बीज फील्ड पाहायला मिळते. फंबलिंग आहेत आणि बघता बघता 3 रन चोरी केलेत. कमालचं क्रिकेट आपल्याला पाहायला देखील मिळते. दोन्ही खेळाडू तितकेच दर्जेदार. चांगले चांगले प्लेयर्स त्या टीम कडे. सामना डू ऑर डायचा तर नक्कीच असू शकेल. श्री गजानन वॉरियर्स कामतकोंड या टीमसाठी देखील पुन्हा एकदा इथे सिंगल रन्स काय गोलंदाजी केली पिंट्या पवारनं. हे महत्वपूर्ण मॅच मध्ये तो खेळतोय. जिंदगी में कुछ करना है तो खुद से वादा निभाना होगा. हर हाल में आगे बढ़ना है तो हर मुश्किल से टकराना होगा. आणि इथे येणाऱ्या प्रत्येक संकटाला 2 हात करावे लागतील पिंट्याच्या टीमला. इथे थोडंसं बॅकफुटला गेले ऑप्शनच्या बाहेर थोडेसे शपोल देखील झाले होते आणि तिथे मात्र रन्स मिळतील केवळ आणि केवळ एक सिंगल. पिंट्याच्या ओव्हरमध्ये गोऱ्यानं रन्स जास्त काढलेले नाही आहेत. गोऱ्यानं आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला आहे. पण तो पिंट्याचा समाचार घेणं आता तेवढं शक्य नाही. कारण पिंट्याला माहीत आहे की गोऱ्याची कमजोरी काय आहे आणि याच मुताबिक आता बॉलिंग पिंट्याच्या माध्यमातून केली जाते. कारण पिंट्या या ठिकाणी आता बघा गोऱ्याच्या विरोधामध्ये असेल. ऑफ स्टंपच्या थोडं बाहेरचा बॉल. वाईट बॉलचा इशारा. त्याचबरोबर शिरवणे गावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय एलवे साहेबांचं आगमन झालेलं आहे. एलवे साहेब तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपण उपस्थित राहिलेला आहात. आणि षटक क्रमांक 1चा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11. या आकड्यावरती 11 रन्स झालेले आहेत केवळ गोलंदाजी मार्कवरती. इथे गोलंदाजीसाठी अभि कर्डेला गोलंदाजी दिली जाईल आणि गोलंदाजी तुम्हाला सुरेख करावे लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले नाही आहेत. स्वराज फायटर्सचा एक ब्लाड संघ आप्पा एसवार यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसातील तीनच्या तिन्ही सामने जिंकणारा हा एकमेव संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये आरजे स्पोर्ट्स दापोलीचा जो संघ होता त्या टीमनं मात्र तिन्हीच्या तिन्ही मॅचेस जिंकल्या होत्या. खूप साऱ्या बॅटल आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. 11 रन्स झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. 11 रन्स. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे कॅच पकडली गेले. गोऱ्या पवारची इथे पारी संपुष्टात आली आहे. प्रेशर मध्ये कुठेतरी एक चुकीचा स्ट्रोक कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आलेले नव्हते. अभिनं मात्र इथे टीमला एक चांगला ब्रेक थ्रू प्रतिस्पर्धी दिलेला आहे. गोऱ्या पवार जर का आक्रमक फलंदाज जो होता त्याला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केले जाते. नंबर 3 वरती मुन्ना बुर्टेला पाठवलं जाईल. बॅटिंगसाठी नंबर 3 वरती रुपेशला आपण बघतोय. नंबर 3 रुपेश. गोऱ्या बाद झाल्यानंतर रुपेशच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी आता आपल्याला पाहायला मिळते. रुपेश असेल नंबर 3 वरती. अगदी फ्लिक करायचा होता. एक सिंगल रन्स घेतलाय. एक सिंगल आणि स्कोर बोर्ड आता मात्र थोडंसं पुढे सरकेल 12 या आकड्यावरती. रस घ्यावे लागतील कारण तिथे अमेर सारखा एक दर्जेदार बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. कोणत्याही क्षणाला तो आक्रमण करू शकतो.
आणि खरंच चांगला प्लेयर आहे, गुणवान आहे, चांगली विद्वत्ता आहे अमेय पवारकडे. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदल केलाय डावखुऱ्या शैलीच्या बॅटरसाठी. अभि कर्णेच्या विरोधामध्ये बॉल आहे, सुरेख बॉलिंग करतो ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर. ऑफिशियली इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्राज रन्स, एक्स्ट्रा रन्स चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर ट्रॅव्हल झालाय. ओव्हर द विकेट गोलंदाजी पाहायला मी ती बॉलिंग असेल. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. काय कमबॅक करून टाकलं या मॅच मध्ये. थोडस या ठिकाणी नैराश्य चेहऱ्यावर राहील अमेशा देखील, कारण थोडी नाराजगी स्वतःवरती व्यक्त तो करतोय. बॅकफुटला जाऊन खेळतायत. कालच्या दिवसामध्ये आपण चांगलं क्रिकेट खेळताना बघितलं होतं. तरी गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमनं देखील परफॉर्मन्स चांगला. हलक्या हाताने शेड्यूलला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पुन्हा एकदा 2 रन्स आता खात्यामध्ये जोडले जातील. संघाचं स्कोरबोर्ड 15 ला जाऊन पोहोचलंय. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचेल. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल अतिशय वेगाने, मात्र इथे 3 रन्स पाहायला मिळू शकतील. शेवटचा एक बॉल अजून देखील शिल्लक असणार आहे. या ओव्हरमधील शेवटचा एक बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आले होते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत केवळ 7च रन्स खर्च करताना 5 चेंडूंमध्ये पाहिला हवीला. एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतलेली आहे. ओ इथे क्षेत्ररक्षक आहे डीपला. 2 घेतलेले आहे. जोपर्यंत थ्रो केला जाईल या बॉलवरती 3 आता कंप्लीट होत आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 21 रन्स. केवळ 10 रन्स खर्च केलेत या ओव्हरमध्ये. लक्षमच्या बाहेरून सुरुवात केलेली आहे. वाईट बॉलनं सुरुवात केली तिसऱ्या षटकाची पिंट्या पवारनं रुपेशच्या विरोधामध्ये. हो, रुपेशच्या बॅटमधून एक मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक. सरळ, मात्र तिथे दर्शक म्हणतोय 6 रन्स बघायला मिळतील. तिथे रुपेशच्या बॅटमधून हवय्याला षटकार. आणि गोरे देखील सांगतात की रुपेश तुम्ही शांत घ्या, कारण इथून तुम्हाला चांगले रन्स मारायचे आहेत. रुपेश कमालची बॅटिंग, आतापर्यंत प्रभावित करणारी बॅटिंग आहे. गोऱ्या पिंट्यावरती त्यांनी आक्रमण केले, म्हणजे या खेळाडूकडे चांगला प्युअर क्लास आहे. अभिच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धावचेची संधी, पण तो जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल अतिशय वेगाने 2 रन्स मात्र कंप्लीट होतील. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. हे कुठेतरी आपण म्हणतो ना की काबिलियत आहे या खेळाडूमध्ये. ते पोटेन्शियल, ते कॅलिबर देखील ठासून आणि भरून असणारा जो खेळाडू आहे. चेंडू सरळ लॉंग ऑफच्या परिसरामध्ये थोडंसं फंबलिंग तिथे बघायला मिळते. आणि बघता बघता इथे या ओव्हरमध्ये सुरुवातीपासून जो मुन्ना आहे तो थोडासा अग्रेसिव्ह दिसतोय. प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती हावी झालेला दिसतोय, स्पेशली पिंट्या पवार वरती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये किफायतीशीर गोलंदाजी करणारा पिंट्या पवार आता या ओव्हरमध्ये थोडा सुरुवातीपासून महागडा दिसतोय. धावसंख्या 33 ला जाऊन पोहोचलेली आहे.
या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 रन्स मिळतील. कमालची बॅटिंग स्वराज फायटर्स या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिथे मिसफिल्ट आहे. थ्रो केला, आउटची संधी आणि तिथे करीबी मामला म्हणजेच अमिय पवार एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर मोठा धक्का बसतोय. एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट नंबर 2. विकेट नंबर 2 मोठा धक्का बसलेला आहे स्वराज फायटर्स या टीमला. ही महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघ खेळत आहेत. हरकत नाहीये, पहिल्या कालच्या दिवसातल्या तिन्ही मॅचेस स्वराज फायटर्स या टीमनं जिंकलेल्या आहेत. तर श्री गजानन वॉरियर्स कामतकुंड या संघाला देखील ही मॅच जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. बॅटिंगसाठी अनिल कातेला पाठवलं गेलंय. नंबर 3 षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन थांबलेली आहे. हवेमध्ये बॉल आहे आणि इथे कॅच मिस झाली आहे. तुम्ही एकंदरीत रुपेश सारख्या खेळाडूला एक जीवनदान देताय. हा खेळाडू अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये विस्फोटक बनतो, विध्वंसक बनतो. 39 झालेले आहेत 3 ओव्हर नंतर. 39 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरजे स्पोर्ट्स दापोली या संघाला या ठिकाणी बघा, जर एका मिनिटांमध्ये आपले प्लेयर घेऊन कॉमेंट्री बॉक्सकडे आपण आला नाहीत तर सरळ 1 षटकाची आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटचा 1 मिनिट आहे. 1 मिनिटांमध्ये आपले सगळे प्लेयर घेऊन कॉमेंट्री बॉक्सकडे मार्गस्थ व्हा, अन्यथा पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. ऑफिशियल्स यांच्या माध्यमातून या सूचना असतील. आपण सर्व या ठिकाणी याचं 39 आरजे स्पोर्ट दापोली. नसीबाने साथ दिली है. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो मेरे दोस्तों, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. आणि तेच इथे पाहायला मिळते. इथे हातामधून बल्ला देखील सुटलाय, बॅट सुटली आहे. अंपायरचं बोट मात्र वरती झालंय. इथे रन्स घेता घेता पुन्हा एकदा धावचीत होणारा अनिल काते मैदानाच्या बाहेर चाललाय. रुपेश बैकर आणि समोर देखील असेल रुपेश बनाम रुपेश असं बॅटल बघायला मिळते. ओ काय बॉलिंग केली आहे. ओ ॲग्रेशन बघा रुपेश बैकर. 41 वरती स्कोरबोर्ड आता जाऊन थांबलेला आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ओ काय बॉलिंग. रुपेश बैकर विरुद्ध रुपेश बुरटे हे बॅटल चालू आहे. रुपेश देखील थोडासा हताश निराश झालेला दिसतोय आणि हताश आणि निराश झालेला रुपेश आता प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती कशा प्रकारचं आक्रमण करेल देखील पाहावं लागेल. पुढचा चेंडू आपण बघतोय तर मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जाईल. येस रुपेश सरळ मात्र व्हॉट अ सेलिब्रेशन. रुपेश बैकरला आपण बघतोय काय बॉलिंग केली आहे. कमालची बॉलिंग इथे अक्षरशः थांबवलंय. कमाल धमाल बेमिसाल. वैभव बॅटिंग साठी गेलाय. वैभव षटकार चौकारांसाठी ओळखला जाणारा प्लेयर आहे. षटकार आणि चौकारांसाठी ओळखला जाणारा प्लेयर आता डिफेन्सिव्ह कुठे खेळेल शेवटच्या ओव्हरमध्ये. तो देखील म्हणेल की शेवटच्या षटकामध्ये मी देखील मुन्ना सारखेच आक्रमण करेन, रुपेश बुरटे सारखेच आक्रमण करेन. सुरुवात तर तशीच होती, मनशा शाप होती, मनस्थिती अशाच प्रकारची होती की तिथे मोठे प्रहार केले जातील. आणि षटक क्रमांक आपण बघतोय 4थं चालू आहे, ज्याच्यातला 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 44 ला जाऊन आता पोहोचलेली आहे.
डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरजला आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू खेळण्यासाठी सूरज तयार असेल. डिफेन्सिव्ह शॉट रन्स घेतला गेला पिंट्याकडून 20 फील्ड आणि इथे 3 रन्स पाहायला मिळतील. धावसंख्या इथे जाऊन पोहोचेल 47. 47 आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 मध्ये 48 ची आवश्यकता. 24 बॉल 48 धावांची गरज तरी गजानन वॉरियर्स कामतकडून या टीमला आहे. यापुढे आपण टॉस करतोय आरजे स्पोर्ट्स दापोली विरुद्ध समर्थ 11. भागवतचा टॉस घ्या. दोन्ही संघ आलेले आहेत. आतिश भागवत टॉस घ्या. चला ऑफिशियल आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू इथे खेळला गेला थोडीशा मिस फील्ड. तिथे 2 रन्स पाहायला मिळतील आणि 12ची सरासरी मेंटेन ठेवताना तुम्हाला रन्स तर करायचे आहेत. कारण या मॅच मध्ये तुम्हाला 48 फक्त करायचे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन अक्षय पवार आणि त्याचबरोबर वैभव रामणे ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये. आपण टॉस करूयात लगेच. या पुढच्या मॅचचा लगेच टॉस करून घेतोय. 1 रन्स इथे पाहायला मिळू शकेल. धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 रन्स 3 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. 48 धावांचं ध्येय उद्दिष्ट पाठलाग करताना तुम्हाला या मॅच मध्ये स्वतःवरती जो कंट्रोल आहे इम्प्रूव्ह करावं लागेल. जी क्षमता तुमचं जे कौशल्य आहे ते या मॅच मध्ये सादर करावं लागेल. त्याच्यानंतर गोऱ्या पवारचं जे येणारा चेंडू त्यांना फेस करावा लागेल. कारण येणारा प्रत्येक चेंडू तुमच्यासाठी संकट घेऊन येणार आहे. त्या संकटानं 2 हात करण्याची जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे. या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स मिळणार आहे. अनिल कातेच्या आतमध्ये सरळ चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत
4 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ झाला, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं, पुन्हा एकदा एक सिंगल. थोडीशी जी सुरुवात आहे धीमा गतीची पाहायला मिळते. 48 धावा असं वाटत असेल श्री गजानन वॉरियर्स कामतकुंड या टीमला की सहजरित्या होऊ शकतील, परंतु याला क्रिकेट म्हटलं जातं. हे जेवढं दिसतंय तसं तेवढं सोपं नाहीये समीकरण. चला टॉस करूया. आरजे स्पोर्टचे कॅप्टन या इकडे. समर्थ 11 आपण लगेच या समोर टॉस लगेच करतोय. समर्थ 11 कॅप्टन. समर्थ 11 चे कॅप्टन. ओके टॉस करूयात. जे आमचे ऑफिशियल रेफरी आहे त्यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. आदरणीय रोहितजी रेमजे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. आरजे स्पोर्ट्स दापोली विरुद्ध हे बॅटल मात्र असणारच आहे. समर्थ 11 टॉस कोणी जिंकलाय? आरजे स्पोर्ट्स दापोली. गोऱ्या पॉवरचा पुढचा बॉल असेल. समोरच्या दिशेने खेळताना आपण पाहिलं 1 रन घेतला गेलाय. दुसऱ्या धावेची आवश्यकता आहे का, परंतु योग्य वेळचा नकार वैभवच्या माध्यमातून दिला गेला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. विदाउट लॉस 9 रन्स. 9 रन्स झालेले आहेत पहिल्याच ओव्हर मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज आपण पाहतोय तर वैभवला गोलंदाजी दिली जाईल. पिंट्या थोडीशी चर्चा करतील. वैभवची गोलंदाजी ज्या वेळेला येते त्यावेळेला लगेच ते चर्चा करतील, कारण दोन्ही प्लेयर्स कडे ते बोलतायत. पिंट्याला माहित आहे की वैभवचा जो टप्पा एकदा का त्याला मिळाला की तुम्हाला खेळणं थोडंसं कठीण जाऊ शकतं, कारण हीच तर कुठेतरी त्या गोलंदाजाची स्पेशालिटी राहिली आहे. त्याचा एकंदरीत चांगला टप्पा त्याला मिळाला की प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटरची डोकेदुखी वाढते, त्यांना खेळणं खूप कठीण जातं. वैभव बडवे सारखा एक गुणवान आणि एक तंत्रशुद्ध बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय स्वराज फायटर्स या टीम मधून. समोरच्या दिशेने खेळलाय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 रन घेतलाय. दुसरी धाव देखील घेतली. प्रयत्न तिसऱ्या धावेचा 3 रन्स मात्र भन्नाट वेगाने कंप्लीट होत आहेत. आडव्या बॅटने खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉट लेगला तैनात. केवळ आणि केवळ एक सिंगल. याच्यानंतरची पुढची मॅच समर्थ 11 विरुद्ध आरजे स्पोर्ट्स दापोली असं बॅटल ते पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस, आज ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडू अजून देखील शिल्लक असणार आहेत. वैभव रामणे आता स्ट्राईक मार्क वरती. नो बॉल होता, इथे रन्स मिळू शकले असते. एक्स्ट्रा रन्स, इथे रन्स मिळू शकले असते. त्याचबरोबर इथे विकेटचं झालेलं आहे पतन. जो खेळाडू असेल बेजबाबदार स्ट्रोक खेळत असताना वैभव रामणे मैदानाच्या बाहेर. आणि त्याच या मॅच दरम्यान तामोंडगावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय हरवडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. हरवडे साहेबांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपण करतोय.
त्याचबरोबर दमामी गावचे पोलीस पाटील आदरणीय बोरटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. दोन रन्स घेतलेत. प्रयत्न तिसऱ्याचा असू शकेल. धावचीची संधी आणि तिथे महत्वपूर्ण विकेट म्हणजे पिंट्या पवार मैदानाच्या बाहेर. सामन्यात आता ट्विस्ट आलाय. एक जबरदस्त आपल्याला मॅच मध्ये काय अपलट बघायला मिळतोय. भारताची सरासरी मेंटेन ठेवताना तुम्हाला हे रन्स काढायचे होते, परंतु तसं घडलंच नाही या मॅच मध्ये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीचा अटॅक बघा. वैभव बडबे हा जो गोलंदाज आहे त्याचा आडव्या बॅटने काय सो बॅट बॉलचा संपर्क नाहीये. कमी गतीचा बॉल टाकला. 2चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 16-2. गजानन वॉरियर्स कामतकोण जिंकण्यासाठी आता 32 धावांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हर 16चा रिक्वायरमेंट जो 12चा होता आता इथे 16 जाऊन पोहोचलाय. 16 पर्यंत जाऊन आता जो रिक्वायर रन रेट आहे तो जाऊन पोहोचलेला आहे. अभि करडे आणि त्याचबरोबर अक्षय पवार हे दोघं आता चर्चा करतील. आता तिसरं षटक आहे. पुन्हा एक मोठं संकट आता तुमच्या समोर. गोऱ्या पवार मिस्टर मास्टर माइंड गोलंदाजी ट्रॅकवरती आलेला आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. कुठेतरी हा चौथा मोठा विजय मिळवला जाईल का? प्रहार केलाय. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 आता घेतले गेलेत, परंतु या वेळेला आपण पाहतोय तर इथे 2च धावांवरती तुम्हाला संतुष्ट व्हावं लागणार आहे. जास्त रन्स मिळणार नाहीयेत. गोऱ्या पॉवर कुठे खर्च करतोय? गोलंदाजीमध्ये चांगली कंजूसी पाहायला मिळते गोऱ्याच्या. एक्स्ट्राचे रन्स देत नाहीये, पण तो एक्स्ट्राची चर्चा केली. आता एक्स्ट्रा रन्स आलाय. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 2 रन्स घेतले गेलेत. जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगानं याही बॉलवरती 2 रन्स पाहायला मिळत आहेत. अभि करडे मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडली जाईल का? अमिय पवार कुठे कॅच सोडतायत? ही महत्वाची विकेट. आप्पा इस्मारे यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. पुन्हा एक बॉलिंग. आप्पा आता चांगल्या खुशीमध्ये दिसत आहेत. स्वराज पाटीलचा संघ आप्पा इस्मारे यांची चेहऱ्यावरती स्मित हास्य. नवीन बॅटर आता एकंदरीत रोहन सावंत. बॅटिंग साठी रोहन सावंतला तुम्ही बघताय नंबर 5 वरती पाठवलं गेलंय. समोर आर्या फायटरचे जे प्लेयर्स आपण चेअर मध्ये बसलेले आहात त्या चेअर आमचे जे लाईनमन आहेत त्यांच्यासाठी आम्ही राखीव ठेवलेले आहात. त्याच्यामुळे त्या चेअर आपण लवकरात लवकर आमच्या लाईनमॅनना द्यायच्या आहेत. जे ऑफिशियल्स आहेत त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सूचना तुम्हाला देण्यात येत आहेत. आर्या फायटरचे जे प्लेयर आहेत त्या आपण लवकरात लवकर चेअर आहेत जी लहान मुलं आहेत लाईनमॅन त्यांना लवकरात लवकर ते रिकाम्या करून द्या. धावसंख्या जाऊन आता पोहोचलेली आहे एकंदरीत 25 रन्स झालेत. आपण कॅच सोडली आहे महत्वाची कॅच. कारण जो अक्षय आहे त्याच्याकडे कोणत्याही क्षणाला मोठी प्रहार करणे त्याचं स्पेशलिटी राहिली आहे. ही विद्वत्ता आहे त्याच्याकडे. आता मध्ये कॅच. वॉटर कॉट जबरदस्त कॅच. विकेटचं पतन. मागच्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं परंतु आता या चेंडूवरती जीवनदान नाही तर वैभव बडबे यानं सुरेख कॅच पकडले.
आजच्या दिवसातील ही एक सुंदर कॅच पाहायला मिळते. काल देखील चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्या, परंतु त्याच्यानंतर ही देखील एक महत्त्वपूर्ण कॅच त्याची देखील नोंद या स्पर्धेमध्ये आता केली जाणार आहे. जेव्हा जेव्हा या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल, नामूल्य केला जाईल, त्यात 6 मध्ये 23 ची गरज आहे. 6 बॉल 23 ची आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा या स्पर्धेला ऑर्गनाइज केले जाईल, दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 ची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये हे जे सर्वचे खेळाडू आहेत जेव्हा जेव्हा खेळतील तेव्हा तेव्हा अगदी चांगल्या कॅचेसचे शॉर्ट बॉल आहे. बॅटर्सला बाहेर जावं लागतंय. कमी गतीचा बॉल होता. मुन्नाने देखील इथं आता फसवलंय. म्हणजेच काय तर तुम्हाला 12ची सरासरी मेंटेन ठेवताना रन्स काढायचे होते, परंतु स्वराज पाटरच्या या बॉलरनं सांगितलंय की आम्ही हार मानणारे खेळाडी नाही आहोत. गोऱ्या पवारचा प्रचंड मेहनत आणि तो संघर्षमय बॉलिंग बघितले की त्यांनी सांगितलं की मी माझ्या टीमला परिपूर्ण 100% एफर्ट्स देईन. संजय बॅटिंगसाठी आलाय. बॅटिंगसाठी संजयला आपण बघतोय. कमी गतीचा बॉल, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा चकमा देऊन जाणार हा चेंडू रुपेशच्या माध्यमातून. सरळ चेंडूला आता ट्रॅव्हल केले. अमिय पवार त्या ठिकाणी होता. फंबलिंग बघायला मिळालं. सहजरित्या इथे 3 रन्स. आता जिंकण्यासाठी 3 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 20 धावांची गरज. मुन्ना अगदी कमी गतीचा बॉल टाकण्यात माहीर आहे. याही वेळेला हा चेंडू खेळण्यासाठी जे बॅटर आहेत ते फसलेत. त्यांना समजत नाहीये चेंडू खेळायचा तर खेळायचा कसा. अगदी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. वैभव काय फिल्डिंग करतायत. 1 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. हा सामना परिपूर्ण आपण बघतोय. वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. 1 बॉल शिल्लक आहे. रुपेश बनम रुपेश अशा प्रकारचं आपल्याला बॅटल पाहायला मिळते, परंतु इथे कॅच पकडली जाईल तर मुन्नाच्या खात्यामध्ये विकेट नोंदवली गेली असते, परंतु नाही. यावेळेला सामना मात्र जिंकला. लगातार 4था मोठा विजय स्वराज फायटर्स या टीमचा. स्वराज फायटर्स या टीमचा एक मोठा विजय पाहायला मिळाला. रुपेश टुपेचं आगमन झालं. एकंदरीत सुरेश टुपेचं आगमन झालं आणि त्याचबरोबर हा सामना देखील जिंकला आहे. लोअर स्कोरिंग मॅच आपण तिथे पाहिली. 48 धावा करायच्या होत्या. गोऱ्या पवार यांचे कट्टर समर्थक आहेत सुरेश टुपे. या स्पर्धेदरम्यान ते देखील उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं खरंच हार्दिक स्वागत आम्ही करतोय. त्यांच्या खेम्यामध्ये आप्पा एसवारी यांचे कमालचं मॅनेजमेंट बघायला मिळालं. 4-4 सामने स्वराज फायटर्स या टीमनं जिंकलेत, ज्याच्यामध्ये वैभव बडवे याची कमालची गोलंदाजी. काय परफॉर्मन्स तो सादर केला गेला. याच्यानंतर समर्थ 11 या टीम आता गोलंदाजी करताना दिसेल, कारण टॉस RJ स्पोर्ट्स दापोली या टीमनं जिंकला. बॅटिंगचं घेतलं त्यांनी डिसिजन. समर्थ 11 या टीमला करावी लागते बॉलिंग. छोटीशी विश्रांती. काही वेळातच या पुढच्या मॅचमध्ये काय बिघडतंय काय घडतंय याच्याकडे नक्कीच मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल.